यावर्षी चांगला पाऊस झाला म्हणून सुगीचे व आनंदाचे दिवस आले असे समजत सर्व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र दिवाळीच्या वेळेस पावसाने जी जाता जाता हजेरी लावली त्यामुळे किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। फटका बसण्याचे कारण म्हणजे ऐन सोंगणीला आलेलं सोयाबीनचं पीक हे मोडकळीस आलेलं आहे। मेघराजाच्या आगमनामुळे सोयाबीन काळी पडून तिला कोंबही आले आहे। त्यामुळे सोयाबीनचा हा तोंडाजवळ आलेला घास हा परत जाण्याच्या मार्गाने आहे। तसेच शेतात उभे असलेले पीक जसे की कापूस, ज्वारी या पिकांनाही पावसामुळे हानी पोहोचली आहे। त्यामुळे शेतकरी हा चिंतातूर झाला आहे। तसेच खराब झालेले पीक त्यांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। त्या उत्साहामध्ये महाराष्ट्र नाही तर देशामध्ये साजरा होत आहे। परंतु आज माहूर तालुक्यातील टाकळी, मुरली, वडसा, पडसा या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे दिवाळीच्या सणासुदीच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये 12 एकरमध्ये 12 बॅग सोयाबीनची लागवड केली होती आणि ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळेतच अतिवृष्टी झाल्यामुळे 12 एकर शिवारामधलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन आज आलेला आमच्या तोंडचा घास गेलेला आहे। परंतु या ठिकाणी कुठल्याही कृषी किंवा महसूलचे अधिकारी या ठिकाणी येऊन कुठलाही पंचनामा केलेला नाही। परंतु लवकरात लवकर कृषी विभागाचे अधिकारी आणि महसूलचे तहसीलदार वगैरे आणि कापसाचा आणि या सोयाबीनचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना या ठिकाणी या नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी या शेतकऱ्याची रास्त मागणी आहे। परंतु आजपर्यंत कुठलाही आल्यामुळे शेतकरी या ठिकाणी चिंताजनक होऊन या ठिकाणी आता त्याला जगावं की मरावं असं त्यांच्यावर प्रसंग आलेला आहे। परंतु लवकरात लवकर यांची चौकशी होऊन यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी या शेतकऱ्याची मागणी आहे। माहूरवरून विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।